महाराष्ट्राच्या राजकारणात एक सध्या नाव चर्चेत आहे, ते म्हणजे नरहरी झिरवळ. कारण एक कथित व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने पसरलेल्या या व्हिडिओमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. आरोप कितपत खरे आहेत आणि या सगळ्या मागे असलेले व्यक्तिमत्व नेमके कसे आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. व्हायरल व्हिडिओमुळे निर्माण झालेला वाद, त्यांचा संघर्षमय प्रवास आणि त्यांची संपत्ती व आर्थिक स्थिती, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी आरती. तुम्ही पाहताय आझाद मराठी. सध्या नरहरी झिरवळ एका कथित व्हिडिओमुळे प्रचंड चर्चेत आले आहेत. या व्हिडिओमध्ये अश्लील स्वरूपाचं कंटेंट असल्याचा दावा केला जात आहे आणि तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणामुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. हा व्हिडिओ खरा आहे का? तो कुठे आणि कसा शूट झाला? आणि सर्वात महत्त्वाचं, शासकीय निवासस्थानाचा गैरवापर झाला का? विरोधकांकडून यावर जोरदार टीका होत आहे, तर समर्थकांकडून हे सर्व राजकीय कट असल्याचंही सांगितलं जात आहे. अजून अधिकृतरित्या या प्रकरणाचं सत्य समोर आलेलं नाही, पण या वादामुळे झिरवळ यांच्या प्रतिमेवर मोठा परिणाम झालेला दिसतोय. वादाच्या भोवऱ्यात अडकलेले झिरवळ यांचा प्रवास मात्र खूप संघर्षमय राहिला. त्यांचं बालपण गरिबीत गेलं. शिक्षणासाठी त्यांना शेतात मजुरी करावी लागायची. ते 12वी पर्यंत शिकले आणि पुढे कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, पण पदवी पूर्ण करू शकले नाहीत. करिअरच्या सुरुवातीला त्यांनी दिंडोरी तहसील कार्यालयात लिपिक म्हणून काम केलं, पण काही काळानंतर त्यांनी ती नोकरी सोडली आणि पूर्णवेळ शेतीकडे वळले. राजकारणात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत प्रवेश केला. दिंडोरी मतदारसंघातून ते 3 वेळा आमदार म्हणून निवडून आले आणि आज ते महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन मंत्री म्हणून काम करत आहेत. आता बोलूया त्यांच्या संपत्तीबद्दल. 2024च्या निवडणूक शपथपत्रानुसार नरहरी झिरवळ यांची एकूण मालमत्ता सुमारे 2.84 कोटी रुपये आहे. कर्ज वजा केल्यानंतर त्यांची निव्वळ संपत्ती सुमारे 1.95 कोटी रुपये राहते. त्यांच्या जन्म मालमत्तेत सुमारे 83 लाख रुपये आहेत. यात महिंद्रा स्कॉर्पिओ, फॉर्च्युनर, सोनं आणि बँक डिपॉझिट्स यांचा समावेश आहे. स्थावर मालमत्तेची किंमत अंदाजे 2.1 कोटी रुपये आहे, म्हणजेच जमीन आणि इमारती. त्यांच्यावर सुमारे 89 लाख रुपयांचं कर्ज आहे, जे प्रामुख्याने शेती आणि घर बांधणीसाठी घेतलेलं आहे. उत्पन्नाचा मुख्य स्रोत शेती आहे. गेल्या काही वर्षात त्यांची वार्षिक कमाई 20 ते 36 लाख रुपयांच्या दरम्यान राहिली आहे. 2023-24 मध्ये त्यांनी सुमारे 35 लाख रुपयांचं उत्पन्न दाखवलं आहे. त्यांच्या पत्नीचाही शेतीतून चांगली कमाई आहे. एका बाजूला व्हायरल व्हिडिओमुळे निर्माण झालेला वाद आणि दुसऱ्या बाजूला साध्या जीवनातून उभा राहिलेला संघर्षमय प्रवास. नरहरी झिरवळ यांची ही कथा सध्या महाराष्ट्रात चर्चेचा मुख्य विषय ठरली आहे. पुढे या प्रकरणात काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तुमचं याबद्दल काय मत आहे? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओसह. धन्यवाद.